याला पोराचं लग्न करायचंय, पण पोर म्हणता लग्नच करायचं नाही मला. कव्हर नाही करायचं. भाऊ, पाहुण्यांचा फोन येऊन राहिला. कुठला आहे? हा, हॅलो. कुठून बोलता? हो हो हो, मालेगाव. का बरं? मुलीचं लग्न करायचं आहे असं? हो, मुलगा आहे आमच्याकडं बी. 20 तारखेला येणार आहे असं. बरं, तोपर्यंत त्याला तरबेत करून ठेवतो मी. हॅलो. हा, कुठं आहे? तुझ्या हृदयात. गेल्या 3 वर्षापासून हृदयातच आहे ना. तू कधी घरी नेण्याचा प्रयत्नच करत नाही ना. हा का? लग्न कधी करायचं? करू ना. करोना 3 वर्षापासून तेच ऐकते. हा. काय करतोय? काय नाही, बसलोय का. कुठं? काय इकडं कोंबडीन पैसे पैसे. तू कुठे? घरीच आज. हा, कॉलेजला नाही गेली? दादांनी जाऊन दिलं. हा. जेवण बिवण झालं? नाही, अजून मम्मी स्वयंपाक करते. तुला भेटायचं होतं. आता? हा. का बरं? का रे, काय चालू आहे? दादा. हा, काय नाही, बसलो होतो इकडं. कोणाला पो फोन? कोणी नाही हो. अरे कोणाचा फोन काय होता? नाही, मित्र होता. कुठला मित्र आहे? दाखव मला. काय नाही, मित्र होता हो. बोला ना दादा. इथं काय करतो तू? काय नाही, बसलो होतो. हे कोंबडीन कालतो. कोंबड्यांचे काय पक्ष मोजितो का? काय आलतो सहज, म्हटलं कोंबड्या पाहून जावा. अरे, शेताकडे जावा, ते पाहावा. तिकडे जायचं होतं, इकडं दाणे पाणी केलं ना. केलं का? हा. बरं, मग मी येतो शेताकडून. तुम्ही नका जाऊ शेतात का, मी जातो. अरे मलाच जायचं होतं. पण मी एक- जातो ना. बरं, तुला एक सांगतो. बोला 20 तारखेला सकाळी 10 वाजता पाहुणे येणार आहेत कोणाला? तुला. का रे? का हो? आता तू शेताकडे चालला ना? हा. पण मला एक सांगितलं नाही तू. का हो? फोन कोणाचा होता तो? मित्राचा होता ना, त्या गाण्याचा फोन होता. अरे, तुझ्याबद्दल मला तो शंका नाही ना, येते. गाण्याचा फोन होता. तर म्हणे वावरात येतं का नाही. दाखव नंबर मला. द्या नंबर. तुम्हाला काय, आता तुम्हाला वाचता येणार आहे नाही, का? वाचता नाही येणार. भाऊ तुम्ही घरी जा, मी जातो वावरात. टाइम बरं. झाला आधीच. आणि लक्षात ठेव बरं का, हा, हा. 20 तारखेला पाहुणे येणार आहेत. हा तू पाहू. लग्न करणे तर नको करू. हा, चालेल चालेल. हा हा. हा. काय बाई, पाणी आहे ना. ही लाईट गेली. आता कधी येतं का नु पाणी? का होय नाही, काय करते? काय नाही, पाणी भरत होते. बोला ना. का हो भाऊजी, कधी उरकी त्या तुमचं? मला केवढ्या लवकर घाली त्या का? अहो, तसं नाही म्हणायचं. मग? म्हणजे लग्न बिग्न कधी करणार आहे असं? पाहू ना, करू ना. लग्नाची जिलेबी बुंदी खाऊ घाला. खावडतो ना. का याच्या त्याच्याशीच खाऊ का आम्ही? मग आतावर खा. टाइम मिळाला अजून. पण मग करा लवकर. हा, कधी करते मग? पाहू आता, सांगतो ना करायची वेळेस. बरं बरं. चालू येतो मग. हा हा. मला मोटर चालू केली, मोटर काय चालू नाही. हा, परत लाईट गेली का ना. थांब, आता हिलाच फोन लावतो. हॅलो. हा, कुठे अर्चू? तू फोन का कट केला होता? काय नाही, दादा आलता ग. काय म्हणे? काय नाही म्हणे, कोणाचा फोन चालू आहे. बरं, कुठे आहे तू? घरी ये. या ना मग लवकर. कुठं? आमच्या वावरात. तुमच्या वावरात? हा. तर म्हातार यायचं नाही तर. तुझ्याशी काहीतरी अर्जंट बोलायचं, ये पटकन. अर्जंट? हा. बरं, आले माझ्या मैत्रिणीला घेऊन. बर. मम्मीला म्हंटल होतं पाणी तापव, पण माझ्याकडनं आता काही जाडे जाडे लाकडं निघाना, पण काढावं लागतील. अय अक्षू, काय करते इथं? काही नाही ग, हे पाणी तापवायला लाकडं काढते. तू इकडं कुठं? माझं तुझ्याकडे काम होतं. काय बोल ना. चल ना माझ्यासोबत. कुठं? अगं, त्या सुमितला भेटायचंय मला. का बरं? काय माहिती, मला बी नाही माहिती. पण अगं घरी पाहुणे येते, मी नाही येऊ शकत. म्हणजे बस आता एवढीच का आपली? अगं पाहुणे येते, परत घरचे बोलते सॉरी, ह्या वेळेस नाही येऊ शकत. अगं, मला पण नाही माहिती त्याचं काही इमर्जन्सी एवढं बोला अर्जंट आहे. मग आता काही लग्न बिग्न करायचं का? ते तर मलाही माहित नाही. मग आता मी तेवढे 3 वर्षापासून माग लागले त्याच्या लग्न करू, पण आता मला काही कळतच नाही. मग आता चाल ना मग. जाऊन तू ह्या वेळेस जाऊन ये, मी नाही येऊ शकत. सॉरी, मला पण काम आहे. माझी मम्मी जर विचारायला आलीच किंवा हा. माझा दादा जर आला विचारायला, सांग तुझ्याकडेच होते. हा. पण नेमकी ना काहीतरी कारण सांगून तू त्यांना टाळून दे. बरं, चालेल. फोन बिन आलाच सांग तुझ्याकडेच. हा, थँक्यू. हा, चालेल. चल हा, येते मी. हा, जाईल लवकर घरी जाय. हा? आणि लवकरच हा. जाईन आता त्या बाबावर आहे. हा, हा, चल बाय. बाय. सॉरी. काय नाही. कामांचा फोन लावला आहे, अजून ये ना. किती टाइम होऊन गेलाय. येते का नाही? काय रे? आली का? आले, कशाला बोलवलं? चल आपण पळून जाऊ.
हा हा पळून जाऊ? दादानी ना हे पोरीवाल्यांचा फोन आला होता दादांचा. कोण पोरवाली? 20 तारखेला पाहायला येणार आहे कोणाला? मला. हा हा ना. म्हणजे प्रेम माझ्याकडे लग्न दुसरीशी? आता मी काय करू, दादाला नाही सांगू राहिलं तरी ते ऐकणार. का बरं त्या म्हातारा एवढी घाई झाली? मला काय माहिती आता. मग तो म्हातारा सांगायचं ना तू. सांगितलं पण ऐकूनच राहिले. 20 तारखेला येणार पाहायला. तू पाहिली का पोरगी? मलाच माहित नाही कशी. खरं का? खरंच ना. माझी शपथ. तुझी शपथ. आणि जर पाहिले असं मग? नाही पाहिजे तुझी शपथ. मी काय म्हणते, तेव्हा तिकडे नाना ते येऊ राहिले माझे. हा. तेव्हा ना ट्रॅक्टर घेऊन दिसताय का तुला? हा चाल पुढे जाऊ तिकडे. कुठे जाऊ? कुठे जायचं? या इकडे जाऊ चल. तुला कोण पाहिलं नाही आता ना? नाही तसं मी अक्षरली येताना भेटलं होतं. इकडं कुठं? हे इकडे बसू ना. कोणी पाहिलं तर काय म्हणन? कोणी नाही पाहणार. या इकडे बसू. रिकामा वाईटाग नको माझा डोक्याला. दादा आला ना मी काय ताण होईल मोकळे. ते काय म्हणजे मकात काय करत होती? हे इकडे बसू ना. बोलायचं आपल्या बाकी पुढं. मका नाही हे काय? काय ते दादरी बस नाही इकडं. मला नाही टेन्शन येतं बाबा असं काय झालं? आणि अडचणीत बसायचं म्हटल्यावर. आता काय करणार. नाना गेला आणि ट्रॅक्टर घेऊन मला टेन्शन नाही राहणार. तुझा नाना येईल पण माझा दादा येईल त्याच्यामुळे हेच जागा बेस्ट आहे. जाऊ का लगेच वर? तसं थोडी सांगू राहिलोय. मग कायला हार्ट अटॅक देतो मला? दादा येईन आणि पप्पा येईन आणि कोणी बी येईन. सांगता येत नाही. आधीच माझ्या भरोसा नाही राहिला त्यांना. ऐक ना, मला तुला गोष्ट सांगायची. काय ग? तुला राग नाही आला ना? नाही म्हणजे अजून मी एक्सेप्ट वगैरे नाही केलंय. त्याला सांगितलंय माझं 3 वर्षापासून प्रेम. मग माझ्या तुला काय आत्याच्या विचार? मुलाने मला प्रपोज केलं का? म्हणजे अरे म्हणजे त्याने मला प्रपोज केलं का लग्नासाठी? तू ते माझ्या डोकं देऊ राहिली का? डोकं हा पागल का रे? गेल्या 3 वर्षापासून मी तुला सांगते लग्न करू लग्न करू. मग मी सांगू राहिलो ना चाल ना पळून. आता पळून कशाला येऊ मी? मग पळून नाही येणार मी. तुला लग्न करायचं सगळ्यांसमोर कर. काय सांग समोर पहिले पळून लग्न करू नंतर शाळेसमोर येऊ ना. सगळ्यांना पळून जाऊ तिकडे ना. कोर्ट मॅरेज करून घेऊ ना. एकच टाइम खाऊ आणि 2 टाइम उपाशी राहू. काय कोर्ट मॅरेज करून येऊन घरी येऊ ना. हा का? मग कोर्ट मॅरेज तिथं लागते ना साक्षीदार. नेऊ ना मित्राला नेऊ ना तुझ्या मैत्रिणीला नेऊ. मा मैत्रीण नाही येणार. इथून जोडते मी. कोणालाच आणणार नाही. माझ्यामुळे कोणाला त्रास नको बाबा. तो बाप आला. तो बाप आला ना. कुठे? ये बाई ना तर बापच आहे ना ढवळ्या कपड्यावाला. हा आता ग आता मला काय माहिती. मला मी कुठं जाऊ मला ते सांग आता. नाही दिसणार इकडे. बोल ना. आले तू आवाज येतो कोणाचा? जाऊ ना कुठेतरी फिरायला. काय आता कोण आहे रे तिथं? कोणाचा आवाज येतो इथं? अगं कुठे चालली? अगं खरे नालायक. हो दादा तू याच्याकरता येत होता का? नाही हो. लग्न करायचं नाही म्हणतो. कोणाची मुलगी आहे? ते शेजारची ना. आणि 3 तू काय करत होता इथं? काय नाही बोलत होतो फक्त. अहो, दादा नाही दादा नाही म्हणजे काय? मातीच्याशी लग्न करायचंय. त्याला मारू नका. मातीच्या संग लग्न करायचंय दादा. मातीच्या संग लग्न करायचंय. अरे तुम्ही तुमच्या गोळ्याचा टाकला का? अरे कसं दादा मारू नका ना. ओ दादा मारू नका ना. पोर कोणाची? ए परी हा? सामनी अशी सामनी आहे. मला बघू दे कोणाची पोर आहे ही? कोण हा? दादा मारू नका ना. याच्याकरता तू इकडे आलता का? हा? मातीच्याशी लग्न करायचंय. काय ते? मग कोणाची पोर आहे? हिरा म्हणतात त्याची पोरी मी. तू हा. आणि आपल्या शेतात तिला घेऊन बसला काय का नाही रे? बोलायला लागतो. हळू, खरं, तुम्ही हळू. माझं लग्न लावून देऊ राहिले दादा. मारू नका दादा. मारू नका तर तुला काय तुझ्या पाया पडू का? नालाय कुठला? ऐका दादा. ना मारू नका प्लीज मारू नका. नाही का माझं पण त्याच्यावर लय प्रेम आहे. उगीच तुम्ही त्याचं लग्न कसं दुसरीकडे लावता? पुढे करा. हा, इकडे या ना. काय काय? त्याचं लग्न कसं दुसरीकडे लावता? कशाला आम्हाला वेगळं करताय? मग तुम्हाला काय करायचंय? लग्न करायचं लग्न आम्हाला. करायचंय. काय म्हणला? लग्न करायचं? हा. लग्न करायचं तुम्हाला? तू कर. ओ दादा नका ना. दादा 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 नका ना. मारू नको काय म्हणते? अरे एवढं तिथं मारू नये. हे बघ 20 तारखेला त्याचं लग्न ठरलेलं आहे. दादा मी तिच्या संग लग्नच नाही करणार. हिच्या संग लग्न करत. काय? आम्ही तुला- 3 वर्षापासून प्रेम करतो एकमेकांवर. म्हणून मी तुम्हाला काय? नाही म्हंटलो. काय 3 वर्षापासून प्रेम करतो हा? नका ना दादा. हे बघ तुला या पोरी बरोबर लग्न करून देणार नाही. का बरं? हा? मला हिच्याशीच काय लग्न करणार करायचंय. याच्यामध्ये? दुसऱ्या पोरी संगच लग्न नाही करणार मी. कसं करणार नाही? तुला पोल्ट्री मी मध्ये पळून जाईल. चल तुला मी मला घेऊन जाणार नाही तुम्हाला. मी पळून जाईल दादा. हे बघ हात उचलायची पाळी आणू नको. हे बघा तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहे. खरं सांगते माझं त्याच्यावर लय प्रेम आहे. तुझ्या बापाचा सल्ला घे रे तू.
नाही प्रेम करणार आम्ही दोघांनी नव्हतं घेतलं. आणि मग तू कोणाची पोर आहे? हिरामन कोणताही रामन? ते पाटील नाही का? हा मग मुलीच होणार नाही. चाल रे चल. दादा 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 मुलीच जमणार नाही. नका तुम्ही. लग्न होणार नाही. आपण चल. नेमकी प्रॉब्लेम दादा नाही प्रॉब्लेम काय आहे? अशा डेंजर माणसाची आम्ही सबन ठेवते मला नाही. त्याशीच लग्न करायचं मी पळून जाईल कोण? मी अरे तू पळतोच कसा पाहतो प्रत्येक तुला बाप आता? हा मुलीसाठी डेंजरच असतो ना. घ्या ना समजून. तुम्ही तर मुलाचे बाप आहे. उलट तुम्ही समजून घ्यायला पाहिजे ना. आम्हाला समज नाही. मग तुम्ही आज्ञाने का? हा आज्ञाने का कोण? तुम्ही? आम्ही कसे आहेत आम्हालाच माहिती नाही, आहे. सांग ना पण जरा. लग्न होणार नाही. दादा मला त्याशीच लग्न करणार तसं मी लग्न करणार नाही. कोण? तुला हा, तुला आता कोंडून ठेवतो. चल. मी पळून जाईल कुठं पळशील? तुला पोल्ट्री मध्ये मी पळून जाईल दादा. कुलूप लावून ठेवतो. ऐका ना मी काय म्हणते आमचं लय प्रेम आहे. तुमचं प्रेम आहे कोणाला विचारून केलं? आम्ही एकमेकांना तुम्हाला एकमेकांना विचारलं ना नाही होणार लग्न. आम्ही पळून जाऊ दादा. कुठं जाल पळू? कुठं बी जाऊ पुढं जाऊ. चालणार मान्य करत नाही. चालणार नाही. दुसऱ्या पोलिसांना लग्नच नाही करणार मी. असं नका करू. तुमच्या पाया पडते मी. त्याच्याशिवाय मी दुसरं कोणाची नाही होऊ शकत. प्लीज समजून घ्या ना. तुम्हाला वाटलंच मी दादा म्हणते. त्याचे दादा काय नाही दादा काय. काय करावं? माझ्या बापाला तुम्ही म्हणू शकता. घ्या ना समजून. त्याच्या व्यतिरिक्त मी दुसऱ्या मुलाचा विचार नाही केला. समजून घ्या ना please. बरं असं करा. हा. चला घरी चला. याला आजच्या दिवस घरी सोड. हा घरी सोड म्हणजे म्हणजे हा, याला घेऊन माझ्या चला. बरोबर पाठव. नाही तिला नको आज. तू तुझ्या नाही. बापाचा सल्ला घे. तुम्ही मला कोंडून ठेवायचं घरी जाऊन. हा नाही मी पण येते मग घरी तुमच्या घरी. त्याला घेऊन माझ्या चला बाबाचीच सगळं. बोलून घेते. प्लीज 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 एक काम कर नाहीतर मग. मी घरी नाही येणार. तुझ्या बापाच्या घरी याला घेऊन जाय मग. नको मग. हा आता का नको? पळून हा अरे मा बाप. दुसरीकडे जाऊ ना घरी. नाही नाही आता का नको? दुसरीकडे जाऊ. दुसरीकडे जाऊ ना. घरी कुठं जायचंय? बरं दुसरीकडे कुठं म्हणून हा नेते मी त्यांना माझ्या घरी. जबाबदारी सगळी तुझी राहील. जर पोराच्या केसाला जर धक्का लागला तर मछलीचे कसे तुकडे करता असे तुझे करील. एक मिनिट तू जरी तुमचा पोरगा असेल तरी आयुष्य मला त्यासोबत घालवायचं. आयुष्य माझं. त्या आयुष्य विचाराला मी घालवायचे. त्याच्यावर किती प्रेम करत असन. तुझा बाप कसा आहे माहिती आहे ना सगळ्याला. हा तुझा बापाचा सल्ला घे मग पुढच्या कामाला लाग. लक्षात ठेव. चाल पळून जाऊ. तुझ्या बापाचा सल्ला घे. बरं ठीक आहे. आम्ही आणि- दोघं बी आता जातो. आता एक मी सांगतो. मी सहकार्य करतो हा पण तुझ्या बापाचा सल्ला घे आणि मग पुन्हा तुम्ही सबंध ठेवा. मग तर तुम्हाला मला राखलं त्यावर. हा हा काही नाही. काय म्हणली? काय म्हणली? मी याला माझ्या बापाच्या घरी घेऊन जा म्हणजे माझ्या घरी घेऊन जाते. हा आणि मग पप्पा काय म्हणतात पाहते. मला उद्याची उद्या कळायला पाहिजे काय. लगेच येते रिटर्न. बरं परवानगी माझ्याकडून जायला. जर पोराच्या केसाला धक्का लागला विचार कर. हा मग किती मोठ्या पाटलाची पोरे मी जाणणार नाही. हां मग आमच्यातही आहे थोडी काय धमक. हा हां है ना. हा चला तुम्ही येतो. बरं या लवकर. काही चल मा बाप ना मा बाप. मग तुझ्या घरी थोडी जायचं. तुला मी नुसतं तुझ्या जर घरी जायचंच ऐक नाही. ना, मी नुसतं त्यासोबत अशी उभी जर राहिले ना मा बाप तिकूनच गोळी झाली तुला. तुझ्या घरी जायचंच नाही ना कुठं आपल्याला. जायचं? तुला तुझा सांगितलं ना. बाप मला काय सांगून गेला ऐकलं नाही. कॅस जर धक्का लागला ना माझे तुकडे तुकडे करीन असे. पण तुझ्या घरी जायचंच नाही ना आपल्याला. मग कुठे जायचं? तुला सांगितलं ना कोर्ट मॅरेज करायचे. मग आता लगेच पळून जायचं. मग काय माझी मम्मी लय रडत रे. नंतर येऊ ना लग्न करून झाल्यावर काय टाळणार मा राहणार. बाप लय गौशील माना. गाव असल्यावर लय हानी ना आपल्याला. ना आणणार चाल पुढं पाहून घेऊ. त्या भरशावर हा मग इकून गेलो तो बाप गेला आता. एकूण जाऊ ना. आणि इकडे मा ना नाही मग इकूनच जा. चाल. वय पुढं मला माहिती का तुमचं वावर आहे का मा वावर आहे. वाघ बी असला तर परत इडच. आयुष्यात परत कधी प्रेम हा. करणार नाही मी. आणि केलं चाल. तर ह्या जन्मात केलं पुढचं जन्मात तुम्हाला भेटून नको. हा चाल पटकन. वाघ नाही निघायचा. हा का आता वाघ आहे इड.